नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे। तर आता येथे पाहू शकता, मुंबई तिकीट चेकरने पकडल्यास मिळणार 10,000 रुपये बक्षीस। लोकल प्रवाशांना लागली लॉटरी, काय आहे योजना? आता साहजिकच हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेलच, परंतु हे 100% खरं आहे आणि काय आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। चॅनलवर नवीन असल्यास अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र अवश्य करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर येथे पाहू शकता, मुंबईतील लाखो लोकल प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मध्य रेल्वेने म्हणजे सेंट्रल रेल्वे नव्या लकी यात्री योजना अंतर्गत प्रवाशांना दररोज 10,000 रुपये आणि आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे। रेल्वेचे प्रवक्ते स्वप्नील निळे यांनी सांगितले की ही योजना पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून 8 आठवड्यासाठी चालविली जाणार आहे। तिकीट नसणाऱ्या प्रवाशांना धडा। मध्य रेल्वेने ही योजना प्रवाशांना अधिकृत तिकीट घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणली आहे। रेल्वेच्या माहितीनुसार आता याचा मुख्य उद्देश काय आहे ते पहा। दररोज सुमारे 40 लाख प्रवासी मुंबई लोकलमधून प्रवास करतात। त्यापैकी सुमारे 20% प्रवासी विना तिकीट प्रवास करत असल्याचे आढळले आहे। 20% म्हणजे जवळपास 8 लाख प्रवासी। आता तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान दररोज 4,000 ते 5,000 प्रवासी पकडले जातात। आता याकरिता प्रवाशांचा कसा आहे प्रतिसाद ते आपण पाहूयात। लकी यात्री योजना जाहीर होताच प्रवाशांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण आहे। कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे CST येथून दररोज प्रवास करणारे प्रवासी म्हणाले, प्रवाशांसाठी ही एक उत्तम संधी आहे। रेल्वे प्रशासन नेहमी भाडेवाढीबाबतच बोलते, पण आता त्यांनी प्रवाशांसाठी चांगली योजना आणली आहे। आता ही योजना कोणासाठी आहे? सर्वसामान्य तिकीटधारक आणि पास धारकांसाठी खुली, कोणत्याही क्षेत्रातील प्रवाशांसाठी लागू, त्याचबरोबरीने कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहभागाची संधी। आता हे 10,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार ते देखील आपण पाहूयात। तर येथे पाहू शकता, कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय योजना। रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की ही योजना पूर्णतः एका खाजगी कंपनीच्या म्हणजे FCB इंटरफेस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजकत्वाखाली आहे। त्यामुळेच प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही। रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते ही योजना तिकीटधारक प्रवाशांना प्रोत्साहन देईल आणि विना तिकीट प्रवास रोखण्यासाठी मदत करेल। तर आता येथे पहा, लकी यात्रेकरू कसा निवडला जाणार? आता ही योजना सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे। प्रत्येक दिवशी एका प्रवाशाची निवड यादृच्छिक पद्धतीने म्हणजेच रँडम सिलेक्शन पद्धतीने रेल्वे स्थानकावर केली जाणार आहे। आता येथे तिकीट तपासणी अधिकारी म्हणजे तिकीट चेकर लकी प्रवाशांची निवड करून त्यांची तिकीट किंवा पास पडताळणार आहेत। योग्य कागदपत्रे सादर केल्यास त्या प्रवाशाला थेट रोख बक्षीस दिले जाणार आहे। म्हणजे तिकीट अधिकाऱ्याने तुमची निवड केली आणि तुमच्याकडे तिकीटची मागणी केल्यानंतर तुमच्याकडे योग्य तिकीट किंवा तुमचा पास असेल तर तुम्हाला 10,000 रुपयाचं बक्षीस ताबडतोब तिथे मिळणार आहे। त्याचबरोबर इथे पाहू शकता, प्रवाशांसाठी रेल्वेचे आणखी कोणते पर्याय। मुंबईतील लोकल प्रवाशांसाठी रेल्वेने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, जसे की स्वयंचलित तिकीट यंत्र म्हणजे ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन। त्यानंतर आहे मोबाईल तिकीटिंग ॲप। मोबाईल तिकीटिंग ॲपद्वारे देखील तुम्ही तिकीट काढू शकता। नंतर आहे QR कोड आधारित तिकीट प्रणाली, म्हणजे आता प्रत्येक तिकीट काउंटरवर एक QR कोड ठेवलेला असतो। इच्छित स्थळी जाण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे तो कोड तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करून तुमची तिकीट तुम्ही काढू शकता। तर मित्रांनो, आशा करतो तुमची देखील तिकीट चेक केली जाईल आणि तुमच्याकडे तिकीट किंवा
पास उपलब्ध असेल आणि तुम्हाला 10,000 रुपयाचं बक्षीस नक्की मिळेल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। सरकारच्या या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील कमेंट करायला विसरू नका। चला तर आता इथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।